तू जाऊ दे गटभर म्याये मुनीला मला रे अडवून कोण दिला मला रे अडवून कोण दिला सख्या रे अडवून कोण दिला त्यासना म्हणा एक म्हणे अहो त्या गवळणी म्हण राहिला म्हणे कोणत्या कोणत्या तुम्हाकडे बस का हा या गवळीने तर नसेल तू एक म्हणे अहो त्या पार्टी नाही म्हणे म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की आपल्याला बघितल्याच्या नंतर लोक अंदाज लावू शकतात पण भगवंताला बघितल्याच्या नंतरचा जो आनंद तो आनंद माऊली ज्ञानोबा घेतात. अजून सांगेल देवाच्या दर्शनाचा आनंद माऊली बाबा देवाच्या दर्शनाचा आनंद संतांनी घ्यावा भक्तांनी घ्यावा आणि घ्यावा तो गोपिकांनी हो कारण भगवंताला बघितल्याच्या नंतर पूरा निहारने के बाद में भगवान की स्तुति कोई भक्त करता है तो वही इस तरह करता है कैसे हे सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया आजचा कीर्तनकार बांधलेला असतो त्याला फक्त भगवंताचं रूप किंवा नाम सांगावं लागतं खास करून रूपच सांगावं लागतं म्हणून मी तिथंच फिरतोय भगवंताचं रूप बघितल्याच्या नंतर कन्हैयाचं रूप बघितल्याच्या नंतर गोपिका स्तुती करतात प्रत्येक अवयवाची स्तुती करतात एक तो तेरे ओठ मधले दुसरा लाली लगी तीसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना तीसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया एक तो तेरे हाथ कोमल दूसरा मेहंदी लगी एक तो तेरे हाथ कोमल दूसरा मेहंदी रखी तीसरा मुरली बजाना दिल दीवाना तीसरा मुरली बजाना